हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज नवीन स्वरूपामध्ये जे पोस्ट ऑफिस सुरू झालेलं आहे त्याच्या उद्घाटनाकरता आपल्यामध्ये उपस्थित एक फार मोठा वारसा जे चालवतात जनकोजीराव शिंदे, राणोजी शिंदे, महादजी शिंदे असं जे घराणं आहे त्या घराण्यातले आजचे वारसदार आणि भारत सरकारचे मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य शिंदेजी, आमचे सहकारी आमदार अमित साटमजी, मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह जी, हारून खान जी, रुपेश सावरकर जी, आचार्य पवन त्रिपाठी जी, या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय डाक विभागाच्या परिवारातील परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचं पोस्ट ऑफिस एका नव्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा जनतेच्या सेवेमध्ये रुजू होत आहे। पोस्ट ऑफिसनी केलेली सेवा ही कदाचित जेनझीला माहिती नसेल, पण जेनेक्स आणि मिलेनियल्स असं आपण ज्यांना म्हटलंय त्यांना मात्र ती सेवा माहिती आहे। आमच्यासारख्या अनेक लोकांनी आपल्या लहानपणी पोस्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी इनलँड खरेदी करणं किंवा पोस्टकार्ड खरेदी करणं, एनव्हलप खरेदी करणं, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। एखादं पार्सल पाठवणं हे देखील केलेलं आहे। नंतरच्या काळात स्पीड पोस्ट आला, त्या स्पीड पोस्टचा उपयोग केलेला आहे। आणि एवढंच नाही तर छोटी बचत ही जी पोस्टात त्या काळातही व्हायची ती देखील आपण जवळून बघितलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे आमच्या समाजाच्या जीवनाचं एक महत्वाचं अंग म्हणजे पोस्ट, अशा प्रकारची जी व्यवस्था होती ही व्यवस्था आपण सगळ्यांनी बघितली आहे। खरं म्हणजे आपण जर साधारण 2000 पूर्वीचं साहित्य, त्यापूर्वीचे सिनेमे हे सगळं बघितलं तर जुन्या सिनेमांमध्ये पोस्टमन हा दिसायचाच, तो चिठ्ठी घेऊन यायचाच आणि त्याच्या चिठ्ठीने कोणीतरी आनंदित व्हायचं किंवा कोणाला एखादी वार्ताही समजायची। आणि मला आठवतं की इतकं साहित्य या टपाल विभागावर तयार झालं। म्हणजे पु ल देशपांडे हे गमतीनं असं म्हणायचे की आमचा मध्यमवर्गीय कसा आहे, तर म्हणाले पोस्टमन आणि पोलीस यातला फरक त्याला कळत नाही, त्यामुळे पोस्टमन जर पत्र देण्याकरता आला तरी त्याचा वेश पाहून चळाचळा कापणारा अशा प्रकारचा आमचा मध्यमवर्गीय आहे, असं गमतीने ते म्हणायचे। किंवा हिंदीमध्ये एक फार गाजलेले कवी होते शरद जोशी, त्यांनी पोस्ट विभागावर लिहिलेली एक दीर्घ काव्य आहे ज्याच्यामध्ये त्यांनी एक विडंबन तयार केलंय की पोस्ट विभाग हा आताच्या ब्युरोक्रेसी सारखा, म्हणजे त्या काळात लिहिलंय 30 वर्षापूर्वी, तेव्हाच्या ब्युरोक्रेसी सारखा तयार झाला असता
तर एखाद्या व्यक्तीला पत्र पाठवायचं असेल तर तो पोस्टात गेला असता आणि मग तिथल्या जो कोणी कर्मचारी आहे त्यांनी म्हटलं असतं की आधी फॉर्म भरा, फॉर्म भरल्यानंतर 15 दिवसांनी परत या, मग 15 दिवसांनी आल्यानंतर सांगितलं असतं तुमचे 2 कागद राहून गेले, ते 2 कागद घेऊन या. आणि मग एखाद्या व्यक्तीने जर एका महिन्यात 2 पत्र पाठवायचा प्रयत्न केला असता तर फारच तुम्ही पत्र पाठवता असं म्हटलं असतं. अशा प्रकारचं अतिशय सुंदर काव्य हे त्या ठिकाणी शरद जोशींनी केलेलं आहे. आणि त्यात ते सांगतात की आनंद व्यक्त करतात की अशी व्यवस्था नाही तर आता जी पोस्टाची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये कोणी गेलं तरी आमचं पोस्ट हे गरीब आहे का श्रीमंत आहे बघत नाही, तो कुठल्या जातीचा धर्माचा आहे हे बघत नाही, आलेल्या प्रत्येकाचं पत्र घेतं आणि ज्यापर्यंत पोचवायचं आहे त्याच्यापर्यंत पोचवतं. अशा प्रकारची ही पोस्टाची व्यवस्था आमच्या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये तयार झाली. मला आठवतं मागच्या काळामध्ये एक कार्यक्रम आम्ही केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये कारगिलचं युद्ध सुरू असताना कारगिलच्या युद्धामध्ये जे आमचे सैनिक आणि अधिकारी दुर्दैवाने शहीद झाले त्यांनी त्या युद्धाच्या काळात आपल्या घरी पाठवलेली जी पत्र होती त्या पत्राचं वाचन आम्ही केलं होतं. ही सगळी पत्र आमच्या पोस्ट विभागाने त्या युद्धाच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या कारगिलच्या वॉर हिरोजच्या घरापर्यंत पोहोचवली होती. आणि त्यातनं ज्या भावना या सगळ्या आमच्या वॉर हिरोजनी व्यक्त केल्या होत्या त्या भावना वाचताना आम्ही सगळे भावविभोर झालो होतो. मला असं वाटतं की हे जे कार्य आहे मानवी संवेदनाचा वाहक म्हणून पोस्ट विभागाने आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा पोस्ट विभाग आपल्या सामाजिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. अर्थातच प्रत्येक जी गोष्ट असते त्याच्या लाईफ सायकल मध्ये जीवनामध्ये एक संक्रमणाची अवस्था असते आणि ती संक्रमणाची अवस्था ही साधारणपणे नवीन सहस्त्रक सुरू झालं आणि त्या काळामध्ये 90 नंतर आणि नवीन सहस्त्रकाच्या पहिल्या कालावधीमध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात इंटरनेट आला, ज्यावेळी SMS सर्व्हिसेस सुरू झाल्या, कम्युनिकेशन ईमेलच्या माध्यमातून सुरू झालं, त्यातनं एक संक्रमणाची अवस्था आमच्या पोस्ट विभागाची तयार झाली. दुसरीकडे आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पार्सल सर्व्हिसेसमध्ये, कुरिअर सर्व्हिसेसमध्ये आलं. त्याच्यामुळेही एक संक्रमण अवस्था आमच्या पोस्ट विभागाला त्या ठिकाणी बघावी लागली. पण महत्वाचं असतं की आव्हानं जेव्हा समोर येतात त्यावेळी त्या आव्हानाला साजेसा बदल आपल्यामध्ये घडवणं आणि प्रत्येक काळामध्ये रेलेव्हंट राहणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि मी विशेष आभार मानेन देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे की ज्यांनी पोस्ट विभागाची ताकद ओळखली आणि ज्यांनी हे ठरवलं की हा विभाग ऑब्सोलीट होणार नाही. तंत्रज्ञान बदललं असेल, मीन्स ऑफ कम्युनिकेशन बदलले असतील, त्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये आमच्या पोस्ट विभागाला कुठे ना कुठे जागा आहे, किंबहुना एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आणि त्यासोबत प्रत्येक व्यक्तीला सेवा देण्याची संधी आमच्या पोस्ट विभागामध्ये आहे. आणि हे खरंच होतं की कुठलंही क्षेत्र आलं तरीही शेवटच्या माणसाला सर्व्हिस देण्याची जी क्षमता होती ती आमच्या सरकारच्या पोस्ट विभागातच होती. आणि म्हणून एक मोठं परिवर्तन, मग पोस्टल बँकिंग सिस्टीम जी उभी राहिली, गावापर्यंत बँक पोचली, आर्थिक समावेशनामध्ये
पोस्ट विभागाने महत्वाची भूमिका निभावली आणि मी विशेष अभिनंदन करेन आमचे मंत्री महोदय श्री ज्योतिरादित्य सिंधियाजींनी की ज्यांनी स्वतः पहिले राज्यमंत्री म्हणून आणि मग मोदीजींच्या नेतृत्वात विभागाचे मंत्री म्हणून या विभागाचा कायाकल्प करण्याकरता प्रचंड लक्ष घातलं, नवनवीन योजना आणल्या आणि त्याच योजनांचा परिपाक आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो की सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांची स्पर्धा करत 2.5% ग्रोथ होणारं पोस्टाचं विभाग हे 16% ग्रोथ 16% ग्रोथ या ठिकाणी रजिस्टर करताय आणि सगळ्यांना टक्कर देत पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या जीवनामधला एक अभिन्न अंग म्हणून जवळजवळ शतकभर जी कामगिरी पोस्टाने केली तीच कामगिरी आज पुन्हा पोस्ट करताना दिसतंय। मला अतिशय आनंद आहे की आज जे स्वरूप अंधेरीच्या पोस्ट ऑफिसचं आम्ही बघितलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन या देशातल्या अग्रणी संस्थेने याचं डिझाईन केलंय। त्याच्यामध्ये मंत्री महोदयांचं एस्थेटिक टच आपल्याला पाहायला मिळतो आणि विशेषतः त्यांनी जे सांगितलं विकास भी और विरासत भी, वारसा आणि विकास या दोन्हीचा संगम पाहायला मिळतो। त्या बिल्डिंग मध्ये त्याचं जे हेरिटेज लुक आहे तेही सांभाळलेलं आहे आणि आधुनिकतम अशा प्रकारचं जे ब्रँडिंग पोस्ट विभागाला करायचं आहे ते ब्रँडिंग देखील त्या ठिकाणी झालेलं आहे। आधार पासनं बँकिंग पासनं तर त्या ठिकाणी ज्याचा उल्लेख झाला की स्वयंचलित किंवा आपल्याला ऑपरेट करता येईल अशी पार्सल सेवा इथपर्यंत सगळ्या गोष्टी या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि इतकं सुंदर अशा प्रकारचं त्याचं ब्रँडिंग त्याचा अपीअरन्स हा त्या ठिकाणी तयार झालाय की निश्चितपणे कोणालाही असं वाटावं एकदा तरी आपण पोस्टात जाऊन यावं अशा प्रकारचं पोस्ट ऑफिस हे अंधेरीला तयार झालेलं आहे आणि आता जवळपास 2200 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पोस्ट ऑफिस तयार होणार आहे। मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मंत्री महोदय आपलं आणि देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो। आपण बघा की आव्हानांना समोर गेलं तर काय होतंय आपण बघितलंय। आपल्याच लाईफ स्पॅन मध्ये आपण बघितलं की ज्यावेळी आपल्या देशामध्ये आपण मोबाईल वापरणं चालू केलं त्यावेळी सगळं मार्केट नोकियाकडे होतं, पण ज्यावेळी बदल करण्याची वेळ आली त्यावेळी तेवढ्या वेगानं नोकियाने बदल नाही केला, तो सॅमसंगनी केला, तो ऍपलनी केला आणि हळूहळू सगळं मार्केट हे दोन ऍपल आणि सॅमसंग यांनी ते हळूहळू कॅप्चर केलं। त्यामुळे तुम्ही किती जुने आहात हे महत्वाचं नाहीये, आव्हानांना सामोरं जात तुम्ही किती स्वतःमध्ये बदल करता, किती आधुनिकता आणता, किती रेलेव्हन्स आणता आणि किती लोकाभिमुखता आणता याच्या आधारावर तुमचं भविष्य हे त्या ठिकाणी ठरत असतं। आणि अशा प्रकारचे प्रधानमंत्री आणि अशा प्रकारचे मंत्री हे आपल्याला मिळाल्यानंतर मी आजच सांगतो पुढचे 100 वर्ष आमच्या पोस्टाचं भविष्य उज्ज्वलच आहे, ते चांगलंच असेल, ते उत्तमच काम करेल हा मला विश्वास आहे। मी पुन्हा एकदा या उत्तम कार्यक्रमाबद्दल पोस्ट विभागाचं मंत्री महोदयांचे त्यांच्या समस्त अधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि आम्हालाही इथे निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।